सरकार हे असं करतं, कापसाला भाव देत नाही, काही नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन एक आमच्या गरीब माध्यमातून आम्ही एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे व शेतकऱ्याचा एवढा तरी 1000 रुपये एकरी वाचावं म्हणून. तर तुमच्या या कार्याला खूप अभिनंदन. तर नमस्कार मित्रांनो, फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की आज आपण जे कपाशीचे जे आपलं वेस्ट मटेरियल जे झाडं असते कपाशीचे, आता ते काढण्यासाठी कापूस वेचून झालेलं आहे, आता ते काढण्यासाठी आलेले आहे. परंतु आपण जर घरी काढायचं ठरलं तर याला 1000 ते 1200 रुपये पर एकरी खर्च इतका येत असतो. पण शेतकरी मित्रांनो, आता असं आलं आहे की आमच्या इकडं जे आज शेजारी गावातील जे शेतकरी आलेले आहे आपले ट्रॅक्टर आणि मशीन घेऊन, ते स्वतः आपलं त्यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून देतात आणि वेचूनसुद्धा घेऊन जातात आणि बिना एकही रुपये खर्च न देता. तर मित्रांनो, तुम्ही बी तुमच्या शेतामध्ये त्यांना बोलून आणि तुमच्या शेतामधील कापूस ते काढून आपलं कपाशीचे झाडं ते घेऊन जाऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडून मुलाखतीतून त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. नेमकं तुम्ही हे कसं करताना कुठं ते सप्लाय करत असतात. हां, तुमचं नाव सांगा आम्हाला प्रथम. कापसे पाटील बोलतो, पोटुळून. तर तुम्ही जे हे कपाशी काढतात नेमकं काय करतात त्याचं? याची कुट्टी करून आम्ही कंपनीवाल्यांना देतो. कोणत्या कंपनीत जवळ कंपनी आहे का? हा, करोडी. तर या जे आपली कपाशीची जी कुट्टी करून येतात त्याचं नेमकं काय करतात या कंपनीवालीमध्ये? त्यांचे ते गट्टू बनवता, ते समजा पुढं कंपनीला बॉईलसाठी भट्टीसाठी ते पाठवता. तर तुम्ही शेतकऱ्याकडून काही याचा मोबदला घेतात का? नाही, शेतकऱ्याचा मोबदला काहीच नाही घेत. आणखीन शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट करून देतो. काहून का जे एक तर त्यातले त्या शेतकरी समजा पाणी पावसामुळं त्रस्त झालेले आहे आणि त्याच्यात शेतकऱ्यांना पुरवलं नाही राहिले. आताचं सरकार हे असं करतं, कापसाला भाव देत नाही, काही नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन एक आमच्या गरीब माध्यमातून आम्ही एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे व शेतकऱ्याचा एवढा तरी 1000 रुपये एकरी वाचावं म्हणून. तर तुमच्या या कार्याला खूप अभिनंदन. पण अजून तुम्ही याच्या अलावा तुमची कोणत्या प्रकारची म्हणजे कुट्टी घेऊन जातात? म्हणजे आम्ही मक्काची बी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी करून देऊ शकतो. समजा याच्यात अजून भरपूर प्रकार आहे कुट्टी. तुम्ही समजा मक्काच्या त्या बिट्ट्या असतात त्या पण नेतात का? त्या काय दराने नेतात बा? ते दरांना शेतकऱ्यांना त्याचे क्विंटल 15 रुपये क्विंटल प्रमाणे पैसे देतो. आणि याच्यामध्ये आता किती तुमचं लेबर आहे बा? आमचं लेबर 15-16 लेबर आहे. 15-16 लेबर आहे. तर यांच्यात त्याची हाजरी निघून तुमचा समजा आमचं डिझेल निघतं फक्त, डिझेल आणि थोडंसं तुमची हाजरी म्हणते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की यांच्यासोबत यांचे 3 ट्रॅक्टर आणि याच्यामध्ये 10-15 लेबर त्यांचं आहे आणि ते समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी विनामूल्य सेवा ही त्यांनी योजना म्हणजे आपल्या इकडे शहरात त्यांनी राबवत आहे. आणि तुम्ही बघू शकता की खूप छान प्रकारे कपाशी काढत आहे. इथं बघू शकता अशी सुटलेली नाही आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅनला मी सांगू इच्छितो की तुम्ही सगळं लेबर म्हणा किंवा आपल्या झाडामध्ये कोणतेही जण होता त्यांनी कपाशी काढली आणि अशा प्रकारे ते कुट्टी भरून येत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, त्या शेतकऱ्याकडून मी त्यांचे नंबर घेत आहोत, जेणेकरून तुम्ही पण यांना फोन करून कॉन्टॅक्ट करून तुमच्या शेवारात बोलू शकता. 84 12 89 30 10 88 30 03 48 33. तर मित्रांनो, अजून ते 3 जण पार्टनरमध्ये आहे आणि त्यांचा दुसऱ्या शेतकऱ्याकडून बी आपण मालकाकडून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं हे जे कोणी काम करतात. तुम्ही आमच्या शिवारात बी करतात की पहिले दुसरीकडे बी करत होतात? नाही, आम्ही दुसरीकडे बी करतो. म्हणजे जिडून समजा आम्हाला जसं क्षेत्र लागत जाईल त्या हिशोबानं आम्ही मग शेतकरी जशी डिमांड असेल, शेतकरी जशी मागणी येईल त्या हिशोबानं आम्ही जसे तुम्हाला गाव लागन शिवार लागन तशा प्रकारे तुम्ही ते काढून घेतात असतात. त्या हिशोबानं आम्ही वाटचाल करतो समजा. आणि तुम्ही समजा आता किती जण आहे लेबर पुरे एकूण? आमचं जवळजवळ 15 माणसं लेबर आहे आणि आम्ही 3 जण आहे स्वतः समजा पार्टनरमध्ये. तर चालेल. आपण MP लेबर कडून मी तुमचे जे लेबर आहे त्यांच्याकडून बी चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊन नेमकं तुम्हाला बी याच्यातून किती फायदा होतो काय कसं लेबर समजा ते आता MPचं असल्यामुळे त्यांना आपली भाषा समजा हिंदी बी बोलायचा प्रयत्न केला पण ती थोडा जरा लाजतं आहे. त्यांना मीडिया समोर यायला थोडं त्यांना बरोबर वाटत नाही. परंतु आमचं जे 550 ते 550 रुपये टन का
का क्विंटल? 500 रुपये टन. 500 रुपये 550 रुपये टन आहे त्यांना. समजा एका दिवसात 10-12 टन माल निघतो, त्या हिशोबानं हजेरी पडतो. तुम्ही समजा एका दिवसात किती माल करतात नेमकं? आम्ही जवळपास समजा 12-13 टन माल निघतो आमचा एका दिवसामध्ये. 500 रुपये टनाप्रमाणे आम्ही त्यांना मोबदला देतो. तर सरासरी 500 ते 600 रुपये पर माणसाला हजेरी सुटते याच्यातून. म्हणजे हाजरी बी चांगली सुटते बा याच्यातून सर पाहिलं तर. हजेरी बी चांगली सुटते. म्हणजे जोडीमध्ये 500-600 रुपये पडते का पर माणूस. हा. तर किती वाजेपासून तुम्ही स्टार्ट करतात नेमकं? आम्ही मिनिमम सकाळी 8 वाजेपासून चालू करतो तर 5 वाजेपर्यंत काम करतात. हो का? तुमचं जे लेबर आहे तुम्ही घरी नेतात का असं एखादा ओळखीचे शेतकरी किंवा पाहुणे रावळे पैसे पाठवतात? घरी आमचे डायरेक्ट जिथे राहता ना हा. तिथे घेऊन जातो आम्ही त्यांना रोज. बरोबर चालेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या गोष्टीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.